आमचा पूल पण काय कमीत कमी 20 वर्ष झालं, 20 नारळ फोडला असतील. आमदार खासदार येऊन आश्वासन देतात, येतात जातात, पण त्याच्यावरती काय पुढचं काम होतच नाही. फक्त उद्घाटन करून जातात, पण कुठं घोडाआडला काय समजतच नाही. नक्कीच बघा, मानविकांची फसवणूक तर खूप होते. 20 वर्ष झालं फसवणूकच चालू आहे. नमस्कार मित्रांनो, मी मानवीचा गुरु, तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आज मानवीमध्ये किती पाणी आलं आहे ते पण तुम्हाला नक्कीच या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि मी पण आता शेतावरती चाललो आहे. तिकडे आमचं शेतावरती राब वगैरे गायला आणि पेरला होता, तो उमगावलाच नाही, तिकडेच बघायला चाललो आहे आता मी. चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आपल्या चॅनलचं नवीन कोण असेल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करून जा. कारण आपण आता आलं वाडीवरती विचार दाखवतो. पाऊस पण खूप पाऊस नाही, खूप पाऊस आहे. तसं तरी आम्ही 2 मिनटाच्या रस्त्यासाठी कमीत कमी 10 किलोमीटर आलेले आहेत. जोराचा पाऊस चालू आहे इकडं. आता आलो वाडीवरती मस्तपैकी. दुधाचा चहा ठेवला आहे. चहा नाही ठेवला का? चहा ठेवायचा ना. इथं अण्णांनी तर भात घातला आहे. आमचा वाडा आहे. पाऊस किती आहे गाईच. आणि नदीला किती पाणी आलं आहे तो पण मी दाखवण्याचा प्रयत्न करेल जर पाऊस नसेल तर, कारण पाऊस खूप आहे आणि मोबाईल पण काढायला बाहेर भीती वाटते. आता आपण आमच्या बेड्याच्या बाजूला एक धबधबा आहे छोटासा, तो दाखवतो तुम्हाला. इथं पण एक मस्त ओली आहे बघा ना. एवढा पाणी पडतं ना, तर ओल्या नाल्याला पण सगळं पाणीच पाणी झालेलं आहे. हे बघा काहीच. इथे एक छोटासा धबधबा आहे. पाऊस पण खूप जोरात चालू आहे, त्यामुळे आवाज येईल का नाही येईल ते काय सांगू शकत नाही. सर्वत्र पाऊसच पाऊस आहे. खतरनाक पाऊस पडतो आणि सगळे पूल पाण्याखाली गेलेत आमच्याकडे. त्यामुळे मी पण काय कामाला जाऊ शकलो नाही आहे. म्हणजे कामाला निघालोच होतो, आंघोळ वगैरे केली होती. पाऊस एवढा पडतो आणि पावसाचं नदीचं पाणी इथे पुलावरती आलेलं आहे. त्यामुळे म्हणलं जाऊन दे आजचा जो आराम करतो. मग काय तर म्हणलं जाऊन त्याचं शेतावरती जाऊ. हा नेचर बघा ना किती भारी आहे गाईज. एवढं भारी वाटेल ना इथं. पडला असतं इथं तशी मजा येईल नाही इथं आंघोळ वगैरे करायला. आणि मस्तपैकी चिकन किंवा मटण शिजून आणायचं ना, भाकरी आणायचा इथं पोहा. एक नंबर काम डायरेक्ट. खतरनाक असं फिलिंग्स येणार इथं आंघोळ करायला. खूप भारी. हे काय मानसिक सुख आहे, आता पैशाने विकत घेता येत नाही, पण भारी. वर्षातून एकदा दोनदा असा आपण आनंद घेऊ शकतो. चला आता आपण बेडवर जाऊ आणि मग आपण नदीवरती जाऊ. पण पाऊस खूप आहे तर पण एक झलक दाखवतो तुम्हाला नदीची. चला तर काय आपण आता चाललो नदीवरती. छत्री घेतली भूषणची, छत्री नव्हती म्हणून मला शूट करायला जमत नव्हतं. भूषणकडून छत्री घेतली, बोललो ते मी आलो नदीवरती थोडाफार शूट करून. आपण तर चालतो रस्त्यात. रस्ता बघा नुसतं पाणीच पाणी झालं आज. आणि खूप भारी वाटतं पण असं एखादा दिवस तर. मग गाडी तर लावली इथे. काय आपण फायनली नदीवरती पोहोचलो. आपण एकदम मानवली गावाच्या अपोजिट उभे आहेत. हा शेत तर तुम्हाला माहीतच असेल, इकडं स्मशानभूमी आहे. नदीचं पाणी पण आता थोडंफार कमी व्हायला लागलं आहे. कमी होतो वाढतो, कमी होतो वाढतो असं चाललं आहे. पण पाऊस पण खूप पडतो आहे ना, इकडं पण नुसतं पाणीच पाणी आहे. आता आपण नदी किनारी जाऊ. काही हवा पण खूप सुटतं, त्यामुळे काय काहीतरी झाड आलं आहे वाहून. इतना मोठा रान आहे.
आका झाड आहे तो. ढिसारा बघा ढिसारा. चला हे बाई पण आले होते नदीवरती. चला बाय बाय. खूप भारी असं वातावरण झालं ना, पावसाची सकाळपासून ठोक आहे. कसला भारी वाटतं बघा ना. हा काय ओलांडण्याचं पाणीच पाणी झालंय. शेतावरती आलो होतो तर राब काय उंगावलाच नाही. आम्ही काय शेतबीत करून ठेवला होता, म्हणजे उकळून ठेवला होता. 1000 रुपये ट्रॅक्टरवाला दिलं, झाला शेतबीत उकळून घेतला, राबच उंगावला नाही. आता जर आम्ही पेरायला यावं तर पाणी पण खूप शेतामध्ये. जर नक्कीच मानुली गावामध्ये कोणाचं आव्हान राहिला हा ब्लॉग पाहून मला कमेंट करा. धन्यवाद दिला तर तेवढा आमचा शेतकरी लावून येईल. नाही तर अशीच आमची जमीन वसाड घालावं लागेल. चला तर मला सांगा, मग कुणा जर राहिला तर कमेंट करा. मी नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीन. चला तर आपण आता घरी जायला निघालो आहेत. आपलं काम तर इथलं झालेलं आहे शेतावरचा. आता आपण घरी जायला निघावं. आमची जमिनी आहेत ना त्या नदीच्या पलीकडे फक्त 2 मिनटाचा रस्ता आहे. मानुली तर खाड्याचा बरा रस्ता. पण त्यासाठी आम्हाला पूर्ण 10-12 किलोमीटर यायला लागतं. अड्डा मला पोशीर चिकमपाडा तिकडून करून यायला लागतं पाषाणा मार्गे. आमचा पूल पण काय कमीत कमी 20 वर्ष झालं. 20 नारळ फोडला असतील. आमदार खासदार येऊन आश्वासन येतात जातात. पण त्याच्यावरती काय कुठचं काम होतच नाही. फक्त उद्घाटन करून जातात. पण कुठं घोडा आडला काय समजतच नाही. नक्कीच बघा, मानविकांची फसवणूक खूप होते. 20 वर्ष झाले फसवणूकच चालू आहे. दरवेळी काय स्मारकामध्ये कार्यक्रम असला तर तोच विषय असतो. दरवेळी तोच विषय असतो. मानविकाचा पूल थोडंसं आसनं देतात जातात, आश्वासनं देतात जातात. लगेच मानविकर लगेच खुश तेवढं टायमापुरते. नंतर आहे मग सगळ्याप्रमाणे ह्यावर्षी पण तेच भाषण ऐकायला भेटेल अशी परिस्थिती असते आमच्या गावाची. बघू आता कधी होईल ते. आपलं आता 20-25 वर्ष झाली पूल गेलेला, पण पूल नाही आहे. कमीत कमी 30 ते 40% लोकांची शेती मानुलीच्या नदीच्या पलीकडे. आणि असं पण नाही की ते फक्त शेतीसाठी. इकडनं जो बदलापूर आहे ना, तो पण कमीत कमी 15 ते 20 किलोमीटरवरती 15 ते 20 मिनटावरतीच बदलापूर आहे आम्हाला. खाड्यापाडा पाषाणा कानोर मार्गे एवढा जवळ बदलापूर होतं आहे हा रस्ता. आणि आमच्याच गावासाठी नाही, फार दहिवली वंजारपाडा बिरदोला अवसारे म्हणजे ह्या गावांची आहेत ना, त्यांना पण इकडून जायला एकदम शॉर्टकट होते. आणि इकडून जाणारे पण त्यांना शॉर्टकट होते. असं पण नाही का काय रस्त्याचं काय काम होतं आहे. आणि जो रस्ता काय कामाचं नाही, ते लोक ते पूल 5-5, 6-6 महिन्यामध्ये पूल होतं आहे. काही पूल आराखडा नसताच त्याचं पूल होतं आहे. ह्या गोष्टीला आम्ही एवढी मागणी करून मानवली, कारण अजून आमचा पूल होत नाही. एक दुर्दैवाची घटना आहे आमच्या गावासाठी. कारण आम्ही जी वेळी लहानपणी असायचो शेती करण्यासाठी यायचो ना इकडे. आमचे आईवडील वगैरे असतील ना, नदीतून पोहत यायचे, नदीतून पोहत. खतरनाक. तर आम्ही हे दिवस पाहिलेले आहेत. आता जे वरचे मंत्री वगैरे असतात ते कसे एकच ठिकाणी बसतात. त्यांना काय तो शेतकरी वगैरे असतो त्यांची काय म्हणजे कशी, जेव्हा आपण शेतात उतरतो तेव्हाच आपल्याला माहीत तर शेती कशी लावायची. तशी परिस्थिती आपली आहे. त्यामुळे त्यांना समजणार नाही तिथे बसून. जेव्हा ते प्रत्यक्ष अवतरतील ना इथे म्हणजे त्या परिस्थितीमध्ये, तेव्हा त्यांना समजणार. चला तर बघू आता कधी पूल होतो आपला, ते आता वरच्यावरती डिपेंड आहे. चला तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू आपण अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.